नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो तुमचा धडा सुरू केलेला आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 त्याच्यातला पुढचा मुद्दा आज बघणार आहे. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. बघा आता आपण बघितलं सुरुवातीलाच की आपण जे अन्न पदार्थ खात असतो त्यातून आपल्याला कर्बोदके, प्रथिने हे सगळे काही मिळत आहे, जीवनसत्वे. मग त्यातली जी कर्बोदके असतो त्यांचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो तर ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. आणि ही ऊर्जा जी आहे ती ATPच्या रूपात मिळवली जाते. 9वीत असताना हे आपण पाहिलेलं होतं. आता त्याच्या पुढचा थोडासा भाग बघायचा आहे आपण. मग ही जी ऊर्जा आहे ती ATPच्या रूपात मिळवली जाते. त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. आता ही पेशींमध्ये जो काही ग्लुकोज असतो, ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने काय केलं जातं, ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. बघा पेशी स्तरावरील श्वसन जे आहे ते कशाला म्हटलं जातं तर काय सांगितलेलं आहे की आपण जे अन्नपदार्थ खातो त्याच्यामधील जी कर्बोदके असते त्यांच्यापासून आपल्याला प्रामुख्याने ऊर्जा मिळते. मग ही ऊर्जा कोणत्या रूपात मिळते तर ATPच्या रूपात मिळते. पेशींमध्ये जे ग्लुकोज हे कर्बोदक असते ते टप्प्याटप्प्याने त्याचे ऑक्सिडीकरण केले जातं आणि ह्यालाच आपण काय म्हणतोय, पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणत आहोत. बघा मग सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असते. मग आता ते 2 प्रकार कोणकोणते तर ते 2 प्रकार म्हणजे ऑक्सिश्वसन आणि विनाऑक्सिश्वसन. बघा ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. बघा आता ऑक्सिश्वसन जे आहे त्याच्यामध्ये काय ऑक्सिजनचा भाग येतो आणि विनाऑक्सिश्वसन जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा भाग घेत नाही. ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन तिथं असणार आहे आणि विनाऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजनचा भाग ते येणार नाही त्याच्यामध्ये. बघा मग आता हे ऑक्सिश्वसन आहे हे आपण पहिल्यांदा बघतोय. त्याच्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी एकूण 3 टप्पे आहेत. मग ते 3 टप्पे कोणते ते आता आपण व्यवस्थित बघायचे आहेत. त्यातला पहिला टप्पा जो आहे ग्लुकोज विघटन. बघा आता काय सांगितलेलं आहे, ग्लुकोज विघटन म्हणजे काय. बघा काय सांगितलेलं आहे, सुरुवातीलाच आपण बघितलं की पेशींमध्ये ग्लुकोज जे कर्बोदक जे असतं याचं ऑक्सिडीकरण केलं जातं. म्हणजे पहिला टप्पा नक्कीच ग्लुकोजचं विघटन करण्यासाठी येणार. बघा पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. बघा काय सांगितलेलं आहे, पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेत आता पेशीमध्ये जे पेशी द्रव्य असतं या पेशी द्रव्यात काय होत असतं, ग्लुकोजच्या एका रेणूचे, बघा काय सांगितलंय, ग्लुकोजचा एकच रेणू आहे आणि त्याचं टप्प्याटप्प्याने विघटन होऊन काय मिळणार आहे आपल्याला, प्रत्येकाचे 2-2 रेणू सांगितलेत. म्हणजे कोणाचे 2 पायरुव्हिक आम्लचे रेणू मिळणार आहेत, 2 ATPचे रेणू, 2 NADH2 आणि पाण्याचे सुद्धा 2 रेणू आपल्याला इथे मिळणार आहेत. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू असेटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतर केले जातात. बघा एकूण 4 गोष्टी मिळाल्या आपल्याला, बरोबर आहे का. कोणत्या 4 गोष्टी, 2-2 रेणू प्रत्येकाचे, कशाचे, पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे 2-2 रेणू मिळाले. आता त्यातलं जे पायरुव्हिक आम्ल आहे, बरोबर आहे का. बघा पायरुव्हिक आम्ल जे आहे त्याचे रेणू आहेत ते कशामध्ये रूपांतर होणार, त्यांचं असेटिल कोएन्झाइम A मध्ये रूपांतर होणार आहे. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. ज्या वेळेला पायरुव्हिक आम्ल याचं असेटिल कोएन्झाइम A मध्ये रूपांतर होणार आहे त्यावेळेला आपल्याला कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू मिळणार आहेत. ग्लुकोज विघटनमध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की हे ग्लुकोज विघटन नक्की कुठे घडत आहे, पेशीमधील पेशी द्रव्यात घडत आहे. बघा ज्या वेळेला ग्लुकोजचे टप्प्याटप्प्याने एका रेणूचे विघटन होणार आहे त्यावेळेला 2 रेणू पायरुव्हिक आम्लाचे, ATPचे, NADH2 चे, पाण्याचे 2 रेणू आपल्याला तिथे मिळणार आहेत. या 4 मधला पायरुव्हिक आम्लाचे जे 2 रेणू आहेत ते रूपांतर होणार आहे कशामध्ये, असेटिल कोएन्झाइम A मध्ये होणार आहे. आणि हे रूपांतर होत असताना आपल्याला तिथं कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू मिळणार आहेत.
बघा, हा झाला पहिला टप्पा, कोणता? ग्लुकोज विघटनाचा. दुसरा जो आहे तो बघा ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र, त्यालाच क्रेब सायकल सुद्धा म्हटलं जातं. बघा, आता ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये रूपांतर झालेला आहे, बरोबर आहे का? आता हे कुठे झालेलं आहे? ग्लुकोजचं विघटन करताना पेशीद्रव्यामध्ये पायरुविक आम्लाचं कशात रूपांतर झालं? असेटिल कोएन्झाईम ए मध्ये. हे असेटिल हे जे सॉरी हे जे असेटिल कोएन्झाईम ए असणार आहे हे कुठे जाणार आहे? तंतुकणिकेमध्ये. कुठून जाणार आहे? हे कुठे घडलेलं आहे? पायरुविक आम्लाचं रेणू असेटिल कोएन्झाईम ए मध्ये रूपांतर झालं. हे सगळं कुठं घडलेलं आहे? ग्लुकोज विघटनाची सगळी प्रक्रिया पेशीद्रव्यात घडत आहे आणि पेशीद्रव्यातून हे असेटिल कोएन्झाईम ए तंतुकणिकेमध्ये जाणार आहेत आणि तिथे त्यावर ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाणार आहे. बघा काय सांगितलेलं आहे की असेटिल कोएन्झाईम ए चे रेणू तंतुकणिकेमध्ये गेले आणि तिथे ट्रायकार्बॉक्झिलिक चक्र सुरू झालेलं आहे. या अभिक्रियेद्वारे असेटिल कोएन्झाईम ए च्या रेणूतील असेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते. आता ह्या चक्रामध्ये काय केलं जाणार आहे? ॲसिटिल कोएन्झाईम ए चे ऑक्सिडीकरण केले जाणार आहे आणि हे ऑक्सिडीकरण झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? बघा, एकूण काय मिळत आहे? एकूण किती घटक मिळत आहेत? CO2 मिळत आहे, H2O मिळत आहे, NaDH2 मिळत आहे, FADH2 मिळत आहे आणि ATP. एवढ्या सगळ्यांचे रेणू आपल्याला तिथे मिळत आहेत. बघा काय सांगितलेलं आहे की ट्रायकार्बॉक्झिलिक जे आम्लचक्र आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ग्लुकोज विघटन होऊन शेवटी आपल्याला जे मिळाले ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये पायरुविक आम्लाचं रूपांतर झाले. हे ॲसिटिल कोएन्झाईम ए पेशीद्रव्यातून तंतुकणिकेमध्ये गेलेले आहे. तिथे गेल्यानंतर ते ज्या वेळेला पोचणार जाऊन, असं लक्षात ठेवा, पेशी आहे एक, पेशीमध्ये पेशीद्रव असणार आहे, बरोबर आहे का? बघा, मग पेशीद्रव्यातून हे असेटिल कोएन्झाईम ए कुठे गेलं? तंतुकणिकेमध्ये गेले. तंतुकणिकेमध्ये गेल्या गेल्या काय होणार आहे? ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र सुरू होणार. म्हणजेच काय होणार? चक्र सुरू होणार म्हणजे काय? ॲसिटिल कोएन्झाईम एचं ऑक्सिडीकरण होण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आणि ती जेव्हा शेवटी पोचणार त्यावेळेला आपल्याला कशाचे रेणू मिळणार? CO2, H2O, NaDH2, FADH2 आणि ATPचे. बघा, कार्बन डायऑक्साईडचे पाण्याचे रेणू आपल्याला तिथं मिळणार आहेत, NaDH2 चे मिळणार आहेत, FADH2 चे मिळणार आहेत आणि ATPचे रेणू तिथे आपल्याला मिळणार आहेत. हा झाला दुसरा टप्पा. आता जो तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. बघा, आता इथं जे आपल्याला बघा एक आकृती दाखवली आहे ही तंतुकणिकेची आकृती आहे. 8वीत असताना आपण पाहिली होती तंतुकणिका. बघा, मग आता ह्या तंतुकणिकेमध्ये ही प्रक्रिया घडतीये. हे जे आहे ते TCA चक्र आपल्याला दाखवलेलं आहे, ट्राय कार्बॉक्झिलिक आम्ल चक्र आपल्याला इथे काय झालेलं आहे? दाखवलेलं आहे. बघा, मग ह्याच्यामधून जे हे चक्र जे आहे हे तंतुकणिकेत होत आहे. आता ह्याच्या पुढचा जो टप्पा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ह्याच्यात काय होते बघा, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्येच राबवली जाते. एकूण 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? ग्लुकोज विघटन आहे ते पेशीद्रव्यात घडत आहे. ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र जे आहे ते तंतुकणिकेत आढळत आहे आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया आहे ही सुद्धा तंतुकणिकेमध्येच राबवली जात आहे. बघा, कोणी सुद्धा गोंधळ करायचा नाही, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा ग्लुकोज विघटन पेशीद्रव्यात होतोय, कोणकोणते रेणू मिळत आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र तंतुकणिकेमध्ये आढळत आहे. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही सुद्धा तंतुकणिकेमध्येच राबवली जात आहे. मग वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. बघा, आता इथं जो NaDH2 मिळालेला आहे, बरोबर आहे का? कुठे? बघा, हा जो इथं रेणू आपल्या ग्लुकोज विघटनमध्ये शेवटी NaDH2 मिळालेले आहेत, 2 रेणू मिळालेले आहेत. ट्रायकार्बॉक्झिलिक चक्र ह्याच्यामध्ये सुद्धा बघा खाली NaDH2 आणि FADH2 आपल्याला मिळालेला आहे. मग तेच सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये काय होत आहे की हे जे NaDH2 आहेत आणि FADH2 आहेत यांच्यापासून आपल्याला ATPचे रेणू मिळत आहेत.
बरोबर आहे का? बघा मग NADH2 पासून किती ATP मिळत आहेत? 3. आणि FADH पासून किती ATP मिळत आहेत? 2. कोणी सुद्धा गोंधळ करून घ्यायचा नाही. नेहमी लक्षात ठेवायचं NADH2 पासून 3 ATP मिळतात आणि एका NADH2च्या रेणूपासून काय होत आहे? 3 ATP मिळत आहेत आणि एका FADH2च्या रेणूपासून 2 ATP मिळत आहेत. बघा या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणूंव्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. मग आता हे ATPचे झाले, पण त्याचबरोबर पाण्याचे रेणू सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण म्हणजेच विघटन होते आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2Oचे रेणू तयार होतात. ऊर्जा तर मिळणारच आहे आपल्याला, पण त्यासोबतच CO2 आणि H2O म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणू सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. बघा ग्लुकोज विघटन 3 टप्पे बघितले. कशामधले? ऑक्सिश्वसनामधले 3 टप्पे बघितले. ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये कशाचं विघटन होते? ऑक्सिडीकरण होते ग्लुकोजचं. 3 टप्पे कोणते? ग्लुकोज विघटन, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. याच्यामध्ये ग्लुकोजचे जे विघटन आहे बघा त्याच्यामध्ये ते कशात घडणार आहे? पेशीद्रव्यामध्ये. आणि काय की शेवटी आपल्याला एकूण कशाचे रेणू मिळत आहेत? प्रत्येकाचे 2-2 रेणू. पायरुविक आम्लाचे 2 रेणू, ATPचे 2 रेणू, NADH2चे 2 रेणू आणि पाण्याचे 2 रेणू. आता ह्यातला जो पायरुविक आम्ल आहे हा रूपांतर होणार कशामध्ये? ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये होणार आहे. बघा आता ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र जे आहे त्याच्यामध्ये जो ग्लुकोजच्या विघटनामध्ये ॲसिटिल कोएन्झाइम A मिळालेला आहे तोच इथे येणार आहे. कुठे? तंतुकणिकेमध्ये. हे सगळं आता तंतुकणिकेमध्ये घडणार आहे. आणि शेवटी कोण मिळणार? CO2, H2O, NADH2, FADH2 अँड ATP सॉरी इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? आता जे काही FADH2 आणि NADH2 मिळाले कशामध्ये मिळाले? ग्लुकोजच्या विघटनामध्ये आणि त्याचबरोबर ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्रामध्ये मिळाले. त्यांच्यापासून ATP तयार करण्याचं काम कोण करणार? ही इलेक्ट्रॉन वहन साखळी. बरोबर आहे. मग प्रत्येक NADH2च्या रेणूपासून 3 ATP आणि प्रत्येक FADH2च्या रेणूपासून 2 ATP मिळणार. या प्रक्रियेमध्ये ATP व्यतिरिक्त आपल्याला पाण्याचा रेणूही तयार झालेला मिळणार आहे. बरोबर आहे का? शेवटी ह्या प्रक्रियेच्या शेवटी आपल्याला ऊर्जा तर मिळणार, पण त्या ऊर्जेसोबत CO2 आणि H2Oचे रेणू सुद्धा तयार होणार आहेत. बघा ही आकृती काढून मला सगळ्यांनी पाठवायची आहे माझ्या नंबरवर. आणि त्याचबरोबर हे जे मी इथे महत्त्वाचे मुद्दे आत्ता तुम्हाला सांगितलेले आहेत हे बघत असताना सगळ्यांनी वही पेन घेऊन ते तिथे तुमच्या वहीत नोट डाऊनसुद्धा करून ठेवायचे आहेत. आता काही भाग तुमचा 25% सिलेबस कमी झालेला आहे, ते पॉईंट आहेत ते काढून टाकलेले आहेत. मग जे जे आहेत तेच ह्याच्यामध्ये आहेत बघा. मग आता नेहमी लक्षात ठेवा NAD म्हणजे काय? निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड, ह्याला NAD असं म्हणतात. FAD म्हणजे काय? फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे आणि पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकरे आहेत. ही कोण आहेत? तर सहविकर आहेत. कशाला गरज लागते ह्यांची? पेशी श्वसनात हे मदत करत असतात आणि हे प्रत्येक पेशीत तयार होत असतात. बघा आता ATP ऊर्जेचे चलन जे आहे ते कसं आहे बघा. पहिल्यांदा खालचं बघूया आपण. उपासमार, उपोषण यांसारख्या अपवादात्मक परिस्थितींमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचा वापर केला जातो. बघा आपण उपवास करतो, उपोषण असतं, एखाद्या वेळी जेवलंच नाही आपण जर, अशा वेळेला काय होते? शरीरात कर्बोदके हा प्राथमिक ऊर्जा मिळणारा घटक आहे. बरोबर आहे का? अन्नच आपण घेतलं नाही तर कर्बोदके कुठून मिळणार? बरोबर आहे. मग अशा वेळी काय होणार आहे? कर्बोदके नसतील तर स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर होतो. स्निग्ध पदार्थांबाबत त्यांचे रूपांतर मेद आम्लामध्ये केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये केले जाते. बघा आता हे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाणार आणि प्रथिनांचे रूपांतर कशात? अमिनो आम्लामध्ये केले जाणार. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये रूपांतर केले जाणार. बघा आपण जे बघितलं इथं ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये होते, पण यावेळी आपण काय वापरला होता? ग्लुकोज हा
कोण होता? कर्बोदक होता. या वेळेला काय झालेलं होतं, आपल्या शरीरामध्ये कर्बोदक मिळालेलं होतं, त्याच्यामुळे आपण इथं कर्बोदकाचा वापर केला. पण आता अशा परिस्थितीमध्ये कुठल्या उपासमार आणि उपोषण अन्न आपण म्हणजे आपण जेवलोच नाहीये, अशा वेळेला कर्बोदके मिळालेली नाहीयेत, ऊर्जा तर आपल्या शरीराला हवी आहे. अशा वेळेला जे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने असणार, ह्या स्निग्ध पदार्थांचं रूपांतर होणार मेदाम्लामध्ये आणि प्रथिनांचं रूपांतर होणार अमिनो आम्लामध्ये. आणि ही जी मेदाम्ले आणि अमिनो आम्ले आहेत ती ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर होणार. आणि मग ॲसिटिल कोएन्झाइम एचे रेणू क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाणार. म्हणजे बघा इथेपर्यंत काय सांगितलेलं आहे, ॲसिटिल कोएन्झाइम ए मिळत आहे. इथून जी पुढची प्रक्रिया आहे ती सेम असणार, सारखी असणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. बघा लक्षात येते का? आज आपण बघितलेलं आहे ग्लुकोज विघटन, ट्रायकार्बॉक्सिलिक आम्ल चक्र, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया आणि ATP ऊर्जेचे चलन असं आपण बघितलेलं आहे. बघा इथे आपल्याला वर दिलेलं आहे ATP ऊर्जेचे चलन करताना काय सांगितलेलं आहे, ATP अडेनाइन असणार आहे, अडेनाइन रायबोज, रायबोज काय आहे अडेनाइन रायबोज आणि त्याचबरोबर काय आहेत फॉस्फेट बंध यांचं मिळून ATP तयार होणार आहे. बरोबर, ज्या वेळेला आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, मुक्त झालेली ऊर्जा असं आपल्याला इथे दाखवलेलं आहे, अडेनाइन रायबोज जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध. एक फॉस्फेट बंध याच्यापासून वेगळा झालेला दिसत आहे, असेंद्रिय फॉस्फेट. त्यावेळेला काय होणार आहे, ऊर्जा जी आहे ती काय होणार आहे याच्यापासून मुक्त होणार आहे, ती आपल्या शरीराला मिळणार आहे. याच्यात जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. आणि हा जो भाग आहे हा महत्त्वाचा भाग आहे सगळ्यात, ग्लुकोज विघटन, ट्रायकार्बॉक्सिलिक आम्ल चक्र हे व्यवस्थित लिहून ही आकृतीसुद्धा तिथे काढून मला माझ्या नंबरवर पाठवायचे आहे. ग्रुपवर कोणीही टाकायचं नाही. आणि अजून कोणी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे ग्रुपवर एखादा व्हिडिओ राहून गेला तरी तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अभ्यास सर्वांनी करायचा आहे, जे अभ्यास पाठवणार आहे त्यांचंच नाव लिहून घेतलं जाणार आहे. त्याच्यामुळे काही शंका असेल तर नक्की विचारा.